पक्ष डेमोक्रेटिक आहे, लोकशाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन आम्ही रद्द करतो आणि तुमचं चिन्ह आम्ही गोठवतो. करेक्ट. पण तो अनडेमोक्रेटिक पक्ष मग असं निवडणूक आयोग म्हणताय, आम्हाला आमचं म्हणणं नाही. तसाच्या तसा पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या एकनाथ शिंदेच्या हातात जर निवडणूक आयोग देत असेल, याचा अर्थ निवडणूक आयोगावर दबाव होता किंवा निवडणूक आयोग तेव्हाचा विकला गेला. शिंदेचं म्हणणं असं आहे की हे म्हणतात की पक्ष चिन्ह गोठवायला हवं किंवा पक्षाची मान्यता रद्द करायला हवी. बाळासाहेबांची शिवसेना चिन्ह गोठावं अशी त्यांची इच्छा, त्यांच्याकडे यावं अशी ती मागणी करत होती, तुम्ही करत नाही असं त्यांचं म्हणणं. तो निर्णय न्यायालय घेईल ना. चुकीच्या माणसांच्या हातात जर हे चिन्ह गेलं असेल बाळासाहेबांचं, तर पहिली मागणी आहे त्यांच्या हातातून काढून घ्या. ही पहिली मागणी आहे. एकनाथ शिंदे हे रेम्या डोक्याचे आहेत, बरं का. त्यांचा फार अभ्यास नाहीये. त्याच्यामुळे असा व्यक्ती सत्तेत असणं ही राज्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. चोर तो चोर वर शिर जोराशी एक मराठीमध्ये म्हण आहे. आमची भूमिका आहे की चोराच्या हातामध्ये तुम्ही बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण दिल्यावर आधी ते चोराकडून काढून घ्या, मग बघू पुढे. कुठलं त्याचा निर्णय न्यायालय घेईल ना. आम्ही न्यायालयामध्ये जी भूमिका मांडतो, यांच्या हातातून आधी काढून घ्या. तुम्ही ते चोरांच्या हातात दिलंय निवडणूक आयोगानं, आणि त्या चोरीमध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला आहे. लक्षात घ्या, ही जी चोरी झाली आहे पक्ष आणि चिन्हाची, त्याच्यामध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला आहे. आणि हे संगनमतानं ही चोरी झाली आणि पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं. आधी मुद्देमाल जप्त करा. काय करतात पोलीस चोरी झाल्यावरती? आधी मुद्देमाल जप्त करतात ना. आधी मुद्देमाल जप्त करा. सर, नरेश मस्केचा मुद्दा काल एक व्हिडिओ समोर आला. मस्के नवीन बोलत होते या आमच्याकडे. बघा, ते कालची एक घटना घडली. कधी काळी ते आमच्यावर काम करत होते, हे तुम्हाला माहित असेल. आणि एकनाथ शिंदेच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते. आता क्या आहे आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे मस्केच करत होते. हे यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चालला, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही, वगैरे वगैरे वगैरे. एकनाथ शिंदे आपले मिस्टर मस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे. रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची. त्याच्यामुळे भविष्यामध्ये ठीक आहे, प्रत्येकाच्या काही मजबुरी असू शकतात. पण बोला आता पुढे. नाही होणार, होणार नाही जोपर्यंत अमित शहाच्या मनातलं भय नष्ट होत नाही विरोधी पक्षाविषयीचं, तोपर्यंत ते संसदेत येणार नाही. अमित शहा इतके घाबरलेले आहेत, मोदी इतके घाबरलेले आहेत की त्यांना संसदेमध्ये येण्याचं धाडसच होत नाही. यावं ना, 16-17 दिवस होत आले, देशाचे सरकारचे 2 प्रमुख नेते संसदेमध्ये यायला तयार नाही. आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी एक मंत्री तडजोडीच्या मसुदे घेऊन येतोय, हे चालणार नाही. चर्चा होती, अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. काय वाटतं नाही येणार. अजून त्यांनी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. म्हणजे सुंब जळला तरी पीळ जळत नाही, अमित शहाचा हे खरं आहे. बरं, तो पीळ पण जळेल. अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अमित शहा दाखवणं, खासदारांना धमक्या देणं, हे चालू आहे. पण त्यांचा आकडा जो आहे साधारण 360चा, तो झालेला नाही. त्याने एक कागद बनवलेला आहे आणि ते म्हणतात की आमचे 360 झालेले आहेत. त्या 360 मध्ये त्याने आमचे 3 पकडले आहेत कागदावर. राज्यसभेत तुम्हाला नाही पकडले? आमचे 3 पकडलेले आहेत लोकसभेत. राष्ट्रवादीचे 8 पकडलेत. यातला एकही माणूस बरं का त्यांच्या पंक्तीला जाणार नाही. पक्ष काय त्यांच्या मातापित्यांचे आहेत का? बापाचा शब्द मी वापरत नाही. आमचे पक्ष आमचे आहेत. आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आहेत
आणि जे काय मला माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून समजते त्यानुसार ते सुद्धा अशी कोणतीही समाजविरोधी भूमिका घेणार नाहीत. सर, राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची सकाळी भेट झाली. होऊ द्या ना, त्यात काय झालं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे. काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय. मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले. आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात. त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत. जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राजकीय का असणार आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्याला निरोप द्यायला गेले असतील. आता तुम्ही चाललाय दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल. गडचिरोलीचा विषय मांडताय, मुख्यमंत्री तिथले पालकमंत्री याविषयी कधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का काय? आता निर्देश दिलेत तसे. बघा, माझं लक्ष आहे त्या सगळ्या घटनेवर. माझं पूर्ण लक्ष आहे काय काय कारवाई होती.